अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूबवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आपण आलेलो आहे मुंबईला गणपती बघायला। सो हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आपले ग्रँड रोडचे जे पहिली गल्ली दुसरी गल्ली आहे असे आपले गणपती आपण बघणार आहे। जिथे जिथे आपल्याला भेटणार शूट करायला आपण शूट करणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया। मंडळी आता आपण आलेलो आहे परळच्या राजाजवळ, पण जर भेटलं दर्शन तर येताना करूया। आता खूप गर्दी आहे, रस्त्यावरती पूर्ण गर्दी आहे, जसं काय मेलाच भरलाय। खूप गर्दी आहे मंडळी, खूप गर्दी आहे बघा। लालबागच्या राजाचं मेन गेटचं आहे हे, बघू शकता तुम्ही मंडळी। पूर्ण गर्दी बघा। नमस्कार मित्रांनो, फायनली आपण खेतवाडीमध्ये पोचलो आहे। आता सगळ्या गल्ल्या आपण हळूहळू एक्सप्लोर करू। जेव्हा जर कोण ओळखीचं असेल तर बघू, नाही तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे मोजावे लागतील। आता ही लाईन आहे, ही लाईन कसली आहे? हो, इकडे खेळ पण चालू आहे। ते छोटे मोठे डोंगराचे खेळ चालू आहेत इकडे। ही भरपूर लाईन आहे ही। आता ही कसली लाईन आपल्याला काहीच माहीत नाही आहे। ठीक आहे, चला गर्दी बघा किती आहेत, मला दाखवतो। भरपूर गर्दी आहे आज। आता बघूया आता कुठल्या गल्ल्या कुठे आहेत। कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर। वाजले आहेत रात्रीचे 2:30 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे, कारण की सॅटर्डे असल्यामुळे जबरदस्त छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत तिकडे। ते बघा हे काय आहे, बहुतेक हे काहीतरी काय आहे, बघूया काय आहे। कुठला गणपती पाहिला आपण? 13व्या गल्लीचा गणपती, केतवाडीचा 13व्या गल्लीचा गणपती आपण पाहिलेला आहे। खूप सुंदर मूर्ती होती, व्हाईट कलरमध्ये, खूप छान होती। ठीक आहे, आणि डेकोरेशन पण खूप छान होतं। गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, व्हाईट कलरचा गणपती आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन। ठीक आहे, आता आपण जाऊया पुढे 12वी गल्ली। जी लाईन दिसते तुम्हाला ही चालली आहे ती आहे 12व्या गल्लीची लाईन आहे। तर आपलं रोकडे खानदान आहे,
त्याच्यामुळे बघू आता कोणाच्या ओळखीने जायला मिळतं का. किरणची ओळख, मम्मीची ओळख, रोकडे खानदानाची ओळख गावाला आली आपल्याला. एवढं भली खूप आपण जी सुरुवातीला शूट जे स्टार्ट केलं तर ती लाईन होती ना, ती याच गल्लीची लाईन होती. कळलं, एवढ्या लांब म्हणत 13व्या गल्लीच्या पुढची लाईन. ठीक आहे, तर इथे पण लाईन आहे वाटतं, बघू जरा. थोडीशीच लाईन आहे आणि गणपतीचा दरवाजा समोरच आहे. फायनली आपण 12व्या गल्लीच्या गणपतीमध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि गर्दी भरमसाठ आहे, पण लालबागपेक्षा कमी आहे. लालबागपेक्षा कमी आहे पण गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे. बघा ना मागे तुम्हाला दिसेल बघा. आता आपण 11 गल्लीमध्ये चाललेलो आहे. गल्ली नंबर 11. बघू आता कोणाला तरी फोन करू, ओळखीचा आहे का, त्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेला पैसे देणं शक्य नाही आपल्याला. 1012चे 2000 रुपये असेच जातील काय ग. फायनली 11व्या गल्लीमध्ये पण आपण 100 रुपये देऊन चौघांना तरी सोडलेलं आहे. ठीक आहे, 100 रुपये देऊन चौघांना सोडलेलं आहे. ठीक आहे, आता चला आज जाऊया. टोटल किती खर्च झाला पासमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल. अकराव्या गल्लीचं पण दर्शन झालं. मंदिर मूर्ती खूप सुंदर होती 40 आणि मूर्ती किती फूट होती? 40 फूट मूर्ती आहे आणि मस्त स्काय ब्लू कलरचं डेकोरेशन खूप छान फुलांनी सजवलं होतं आणि मूर्ती कॅमेऱ्यामध्ये येत नव्हती तरी पण मी कसं तरी करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. आता बघा कसं दिसतं, गर्दी दाखवतो तुम्हाला. खेचवाडीचा युवराज 11व्या गल्लीच्या समोरची गल्ली आहे. किती मोठी लाईन आहे. आता आपण आज जाऊया, बघूया कसं काय. असं मी ऐकलं खूप मोठी शंकर देवाची मूर्ती आहे, आपण जाऊन बघूया. कुठे हे बघा, हा एक गुफा आहे. बाबूला गुफा आहे पूर्ण. हे पडदा लावलाय आणि मस्तपैकी आपलं कुठली लाईट आहे, मर्क्युरी लाईट मारल्यामुळे बघा येल्लो व्हाईट कलर ब्राईट हळूहळू पुढे जातो. ये सब यूवी लाइट है, तेरा बॉडी स्कैन होता है पूरा. उनको तू दिखे ना दिखे तेरे को.
गणपती कुठे? म्हणजे टालावर बघा. आता आपण खेतवाडीचा युवराज हा गणपती बघितलेला आहे. एक गृहस्थ आपल्याला भेटले तर त्यांनी आपल्याला आतमध्ये सोडलं विदाऊट काही पैसे न घेता. मूल्य आकारलेलं नाहीये त्याने. आणि स्पेशलिटी होतं 1 इंचाची गणपतीची मूर्ती आणि पाठीमागे मोठा गणपती. 1 इंचाची मूर्ती मी तुम्हाला शूट केलेलं तुम्हाला दिसलं असेल. आणि पाठीमागे बालाजीची छान मूर्ती त्यांनी उभारलेली आहे. खूप लाइटिंगचं खूप छान असं गोल्ड डेकोरेशन केलेलं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मेहनत किती आहे बघा तुम्हाला दिसते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण आता 10व्या गल्लीमध्ये ओम तांडव या गणपतीजवळ आलेलो आहे. मूर्ती खूप सुंदर आहे. मला दाखवतो. इकडे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसेल सुंदर अशी मूर्ती आहे. कॅमेरामध्ये पण माझ्या मावत नाही ती ऍक्च्युली. दादा तुमचं नाव काय? सुमित हर्ष. 12 गल्लीत राहतो. या दादांमुळे आपल्याला दर्शन घडलेलं आहे. ना तर खूप मोठी रांग लावायला लागली असते आपल्याला. चला धन्यवाद. हा आणि हे काका आहेत. या काकांमुळे आपल्याला खूप छान दर्शन मिळालेलं आहे. ना तर खूप 2-2 तास रांगेत उभा राहायला लागला. असे तुम्ही सगळ्यांकडे सांगाल ना तर नक्की तुम्हाला लवकर पाहिजे. अच्छा, तुम्ही सगळ्यांना बोला सगळ्यांना मी 12 घेतोय जाऊन ठिकाणी राहतो तर तुम्हाला नक्कीच नाही काय रोकडे. मी तेच सांगतो. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बोलायला सोडत ते बोलले. मला माहिती आहे ते असणार म्हणूनच बोलतात. एवढा कोण बोलला. ठीक आहे, चला नक्कीच सोडते. धन्यवाद. हो सोडलं. म्हणजे काय ठिकाणी ओळखीची माणसं मिळतात ना तर आपल्याला लवकरात लवकर दर्शन करायला मिळतं. आता 4 ते 5 गणपतीचं दर्शन केलेलं आहे आपण ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासामध्ये न लाईन लावता. 1 से 1 गणपती बघायला मिळतात. खूप छान छान गणपती आहेत. खूप छान छान गणपती आहेत. खूप छान गणपती आहे. मी पहिल्यांदा आलो या खेतवाडीमध्ये. पुऱ्या सगळ्या 12च्या 12 गल्ली एक्सप्लोअर करण्यासाठी. खूप मजा येते. खूप प्रसन्न वाटते. असं वाटत पण नाही थकल्यासारखं. कारण की मी 9 तास शिफ्ट झाल्यानंतर 11 नंतर आम्ही इकडे आलो. तुम्हाला दिसेल 9व्या गल्लीचा गणपती आहे. किती सुंदर आहे. खूप भव्य अशी मूर्ती आहे. खूप छान गणपती आहे. खूप भव्य अशी मूर्ती आहे. छान होता, मस्त होता. गर्दी बिलकुल नव्हती इथे म्हणून फटफट झालं आपलं काम. चला आता पुढे जाऊया 8व्या गल्लीमध्ये. ठीक आहे, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आलेलो आहे 8व्या गल्लीमध्ये खेतवाडीचा महागणपती. ठीक आहे, हे त्याचं प्रवेशद्वार आहे. छानपैकी वरती डेकोरेशन केलेलं आहे. फायटर प्लेन दाखवलेलं आहे. म्हणजे मस्तपैकी इथे तोफचं देखावा बनवलेला आहे. तेव्हा इथे दिसेल. तेव्हा हे चाक आहे तोफेचं. फॉर्मने बनवलेलं आहे. महाराजांचं इथे प्रतिमा आहे. सुंदरपैकी महाराजांची प्रतिमा उभारलेली आहे. आणि हा आहे या 8व्या गल्लीतला बाप्पा.
मुंबईमध्ये सगळं खेतवाडीचा राजा त्याचा एक गेट आहे इकडे. गेटवरून आतमध्ये जायचा प्रयत्न करूया आपण. चला आता बघू आतमध्ये सोडतोय की नाही आपल्याला. खेतवाडीचा राजा ठीक आहे. 30 रुपये मात्र शुल्क प्रत्येकी आपण दिलेले आहे. लाइटिंग वगैरे किती छान आहे, सुंदर आणि जसं मोठी लाईन नाही आहे, समोर डायरेक्ट दर्शन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं मोठं अवाढव्य लाईन नाही आहे, डायरेक्ट समोर गणपती आणि दर्शन आहे. काहीतरी खाल्लं सुद्धा आपण. वडापाव फायनली आपल्याला वडापाव भेटला. आता आपण आलेलो आहे खेतवाडी 7वी गल्ली, सार्वजनिक गणेश खेतवाडीचा मौर्या. हे बघा माझ्या मागे आहे, हे बघा खेतवाडीचा मौर्या. बघू आता आज जायला मिळतं का आपण, तर आपण आज जाऊया. आपण आता आपण मगाशी बघितलं खेतवाडीचा मौर्या. आपण आलो आहे, ते बघा डेकोरेशन वगैरे छान आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसेल 7व्या गल्लीचा गणपती आहे, खेतवाडीचा मौर्या. ही सुंदर आणि छान मूर्ती आहे. डेकोरेशन पण त्यालाच कॉम्बिनेशन आहे, ब्लू कलरचं डेकोरेशन आहे. ही मूर्तीला शोभेल असं. मूर्तीचा कलर आणि डेकोरेशन कलर आपण मॅच केला आहे. खेतवाडीचा लंबोदर, खेतवाडी 4थी क्रॉस लेन. मंडळ सुख करता कोणा बोलला पास. ठीक आहे, आता इथे आपण आज जाऊन बघूया. 36 फुटाची मूर्ती आहे इकडे, तर आता बघू आपण आज जाऊन काय. खेतवाडीच्या सुखकर्त्याचं दर्शन आपलं झालेलं आहे. खूप छान आणि उंच मूर्ती होती. आता आपण जायचं आहे मुंबईचा सम्राट. बघा माझ्या मागे मुंबईचा सम्राट आहे. जो गेट आहे मुंबईच्या सम्राटचा, तुम्हाला दिसेल. आता पहिला गणपती आहे जो आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो.
खूप कमी लाईन होती. ठीक आहे, चला लाईन हळूहळू आत जाते. तर आपण छोटी लाईन होती म्हणून आपण लाईनीत उभं राहिलो. बाहेरचा गेट आहे. आपण खेतवाडीमध्ये मुंबईचा सम्राट त्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. खूप अशी सुंदर मूर्ती आणि खूप छान देखावा होता, आपण पाहिला आहे. आता पुढचा गणपती आपण कुठला शूट करायचा आता पुढे जाऊन बघू आपण. एक्झॅक्ट त्याच्या समोर सुद्धा एक गणपती आहे. तर बघू आता कुठला गणपती आहे. खेतवाडीचा महाराजा, गल्ली नंबर 2, 28 फुटाची, कालीले 28 फुटाची 360 डिग्री फिरणारी मूर्ती आहे. तर ते आपण आतमध्ये जाऊन बघूया आता. चला आता आपण यावेळेला आपण सगळे आत जाऊया. प्रत्येक ठिकाणी मी एकटाच जातो, आता सगळे आत जाऊया. केल्यावर बरोबर आतमध्ये सोडतात ते लोक. यूट्यूबर आहे म्हणून रिक्वेस्ट केल्यावर बरोबर आतमध्ये सोडतात तिथे. आता आतमध्ये बघू आपण काय. इस खेतवाड़ी महाराजा की एक विशिष्ट बात बतानी तो रही गई. इस छोटी सी गली के प्रवेश द्वार पर देखा होगा 360 डिग्री घूमने वाला पहला गणपति. गली छोटी होने की वजह से हम यहाँ तो घुमा नहीं सकते, पर आगमन के वक्त इस 25 फुट के गणपति की मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर यहाँ स्टेज तक कैसे लाए, इसका वीडियो हम बताते हैं. बोलो गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया रे अम्मा मोरया रे मोरया रे अम्मा मोरया रे मोरया. होता आणि तिथे समुद्र मंथनचा स्टोरी होती, ते आपण पूर्ण शूट केले, तुम्ही बघितलंय. आणि गणपती पण खूप छान होता. पडदा असा हळूहळू खाली उतरतो, लाईट्स येतात, खूप छान होतं. आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 5. बघा, खेतवाडी गल्ली नंबर 5. यातून एक शॉट घेण्यासाठी त्यांनी आपल्याला मंडपच्या मागून जायला सांगितलेलं आहे. आपण मंडपच्या मागून 1-2 मिनिटात एक शॉट घेऊ आणि येऊ. पाचवी गल्ली नाही. आता आपण जो गणपती पाहिला तो 5व्या गल्लीतला गणपती होता आणि तिथे एक शो होता, महिषासूर मधली जी राक्षसांचा वध कसा केला तो शो होता. तिथे शो मी शूट केला नाही, आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी खूप कमी आहे म्हणून तो शो जरा लेंदी होता. फक्त जसा शो संपल्यानंतर गणपतीचा पडदा उघडला तेव्हा मी कॅमेरा ऑन केला आणि तो एक शॉट घेतलेला आहे. गणपती खूप सुंदर होता. गणपतीचं रूप होतं अर्धनारी नटेश्वर, कळलं? अर्धनारी.
तर शो पण चांगला होता ऍक्च्युली. चलचित्र होतं फक्त, म्हणजे स्टॅच्यूज नव्हते, फक्त फोटोजला जसं त्यांचा डायलॉग झाला तर लाईट्स मारायचे, बस एवढंच होतं. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे बघा अजून काय काय बघायला मिळतं. 2-2 10वी गल्ली. ऑलमोस्ट सगळ्या गल्ल्या संपलेल्या आहेत, पुढे मागे झालेलं आहे. जेवढं शूट करायचा प्रयत्न करला तेवढं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे, जेवढं दाखवायचा प्रयत्न केला तेवढं जमलं तेवढं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे आता आपण या खेतोडच्या गल्लीतून बाहेर पडतो. आता आपला गाडी कुठे पार्क केली, आपण तिकडे जाऊया पहिलं. नंतर आता कुठे जायचंय, खायला जायचंय की अजून कुठे गणपती पाहायला जायचंय, अजून काय ठरलेलं नाहीये. तर व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहतो. मित्रांनो, आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6:15. ठीक आहे, आम्ही घरातून निघालो होतो 11:30 निघालेलो आहे. सगळं दर्शन झालेलं आहे, खेतवाडी आपण पूर्ण कव्हर केलेली आहे. आता आपण आलेलो आहे शेवटचं दर्शन घ्यायला परळचा महाराज. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला गणपती तो आम्ही नाही सांगणार. ठीक आहे, आता बघूया आतमध्ये किती गर्दी आहे, काय. हा शेवटचा आहे. इथे काय प्रणवची ओळख सांगेल प्रणव नाम. ठीक आहे, बघूया ते कोणाची दादरची बायको आणि ग्रँड रोडची आई, याचा फायदा आम्ही पुरेपूर उचललेला आहे आज. ठीक आहे, चला आता आज जाऊया. किती गर्दी आहे ते आम्हाला काय माहिती नाहीये, बघू. गाडी पार्किंगला जागा मिळाली हे नशीब. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली आपण लाईनीमध्ये आलेलो आहे आणि मॅडमच्या भावाची खूप इथे ओळख आहे. बायकोच्या भावाची पण ओळख आहे हे. आणि मम्मी रोकडे खेतवाडीमध्ये जाम ओळख आहे बाबा. या ओळखीचा जाम फायदा झाला आहे खेतवाडीमध्ये. आणि इथे बायकोची ओळख. तुमची ओळख कुठे आहे? संस्कृती गेला आमची ओळख राजांच्या गणपतीला आहे का? कोण ओळखतं का? हा, ओळखतात ना. कधी जायचं? आता जायचं ना चेंबूर. ऍक्च्युली आम्ही खूप दमलेलो आहे, त्याच्यामुळे भूक पण लागली. जाताना काहीतरी खाऊया. आणि मला वाटतं आता पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येणार आहे. आणि आता हे लास्ट गणपती आपला, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट व्हिडिओ एंड करून घरला पडायचं. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आता तू बोल, माझा बोल. मी परळवरून तुम्हाला नमस्कार आहे. आपला शेवटचा गणपती होता परळचा महाराजा, ज्याची मूर्तीचं तुम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं असेल. खूप मस्त मूर्ती. मला तर खूप पहिल्यापासून, आम्ही जेव्हा ते आगमन झालं होतं गणपतींचं 15 दिवसापूर्वी, तेव्हापासून मी हर्षला बोललेली, आई पण बोलते या मूर्तीला तर आवर्जून जाऊया आपण. आणि देवाच्या कृपेने आपल्याला ते दर्शन भेटलंय बिना पास काढता. कारण का इथे ओळख होती माझी, म्हणजे माझा जो मानलेला भाऊ आहे प्रणव दामरे, त्याचं नाव घेतलं. हर्ष रेडी होते, 200 रुपये स्कॅन करायला लगेच रेडी होतं. तर त्या कार्यकर्त्याने माझ्या तोंडातून नाव ऐकलं, तर बोललं की जा तुम्ही म्हणून. धन्यवाद प्रणव तुझं नक्की. आणि असंच दरवर्षी तुझ्या नावाने आम्हाला दर्शन भेटू दे. आणि खेतवाडीमध्ये पुढच्या वर्षी परत एकदा. पण हा जो गणपती परळचा राजा मी बघितला ना, एक नंबर उत्तम मूर्ती होती, सगळ्यात उत्तम. एवढे गणपती बघितले, पण परळचा राजाला गोल्डन थम्सअप आहे. म्हणजे 100 पैकी 1000 मार्क आहेत त्या गणपतीला. जो मूर्तिकार आहे, सॉलिड. म्हणजे व्हिडिओच्या एंडला जो
जबरदस्त मजा म्हणजे आली. खुश, म्हणजे जेवढं जे रात्रीपासून आपण जागरण केलंय, एवढे गणपती बघितले, त्याचं जे आपला आळसपणा आला होता या एका मूर्तीमुळे एकदम फ्रेश झालेलं आहे. आणि आपण घेतलेलं आहे त्याच्यात बाजूला आरे मधून अमूल दूध. काहीतरी खाऊया आपण आता काय. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. येस. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हाईपचं बटन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओच्या हाईप खाली केल्यामुळे आपला व्हिडिओ जरा युट्यूब मध्ये लवकरात लवकर सगळीकडे स्प्रेड होतो. तर सगळ्यांनी हाईप करायला विसरू नका. अशाच आपण आता नवीन नवीन जागाचे गणपती आपण एक्सप्लोर करणार आहेत पुढे. तर तुम्हाला असे नवीन नवीन जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत व्लॉग येत राहतील. ते व्लॉग पूर्ण बघा. चला, आधीचे व्लॉग पण बघा. आधीचे ब्लॉग पण बघा. चला आता भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. चला, बाय बाय. बाय बाय.